अन बळी मुक्या प्राण्यांचा, अन बळी मुक्या प्राण्यांचा. अरे फुले आता वृक्ष तोड, अरे फुले आता वृक्ष तोड, लाव एक तरी झाड लाव. हॅलो, या स्टेजच्या उजव्या बाजूने आपण निघायचं आहे. जागी संपल्यानंतर स्टेजच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला एंट्री राहतील. वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि वाघ वाचवा असा संदेश देणारी पंचायत समिती बाबुळगावची ही जाती. यानंतर पंचायत समिती वणी जी तयार असेल कृपया त्यांनी यावं. ज्यांची झाकी तयार आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर यावं. ज्यांचं सगळं सेटअप तयार झालेलं असेल त्या ठिकाणी आपण थांबून आहात. बरेच झाकीवाले आपली तयारी झाली असेल तर कृपया आपण एंट्री करा. ज्या पंचायत समिती तयारी झालेली असेल त्यांनी आपली झाकीचं सादरीकरण करायचं आहे. सर्व तयारी करून आपण त्या ठिकाणी उभा आहात आणि इकडे आपला वेळ चाललेला आहे. आपल्याला पुन्हा मैदानी खेळ घ्यायचे आहेत. कृपया ज्यांची झाकी तयार आहेत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. पंचायत समिती कळंब पंढरीची वारी. निश्चितच आपल्याला ही वारी वारकरी संप्रदायाच्या सोबत पंढरपूरला घेऊन जातील. पंचायत समिती कळंब, पंचायत समिती कळंब. त्यानंतर कोणते पंचायत समिती वणीने तयार राहायचं आहे. थोडं समोर या वणीवाल्यांनी, वणीवाल्यांनी समोर या. कळंब पंचायत समिती जे खेळाडू थोडं पायरीवर बसलेले आहेत, कृपया हळूहळू संख्या वाढत आहेत. पायरीवर बसणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. ती संख्या थोडी कमी करावी, कारण परीक्षकांना त्याचा थोडा त्रास होत आहे परीक्षण करताना. त्यामुळे कृपया आपण पायरीवर जे बसणारे खेळाडू आहेत, कर्मचारी आहेत, थोडं साईडला बसावं. पंचायत समिती कळंब आपली जाती सुरू करा. वणीवाल्यांनी समोरून थांबायचं आहे. पंचायत समिती वणी, त्यानंतर पंचायत समिती नेर तयार राहायचं आहे. वणीच्या मागे पंचायत समिती वणी, वणी नंतर नेर, नेर नंतर पंचायत समिती दारवा. या क्रमाने तयार राहायचं आहे. या जागी करतात आपण 5 मिनिटाचा कालावधी आहेत आणि 15 कलाकार समाविष्ट असतील आणि त्याप्रमाणेच गुंतन या ठिकाणी होणार आहेत. त्या सूचना सर्व कर्मचारी क्रीडा मंडळाच्या सभेमध्ये झालेल्या आहेत. वणी, नेर, दारवा यांनी तयार राहायचं आहेत. कृपया यानंतर कुंडली गवर्ने हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जमलेल्या सर्व विठ्ठल भक्तांना रामकृष्ण हरी. आज अवघी दुमदुमली पंढरी. जरी आपण प्रत्यक्ष पंढरपुरात नसलो तरी आपल्या भक्तीने आज आपण येथे पंढरी अवतरली आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. वारी म्हणजे केवळ पायी चालणं नव्हतं, वारी म्हणजे केवळ पायी चालणं नव्हतं, तर तो आहे भक्तीचा, प्रेमाचा आणि समतेचा महाकुंभ. शेकडो वर्षांची ही परंपरा आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करत आहोत. सादर करतील पंचायत समिती आहे पंचायत समिती कळंब.
हॅलो. यानंतर घाटांची पंचायत समिती वणी 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 यानंतर वणी पंचायत समिती विठ्ठल माऊली माझी मायेची सावली हात ठेवून कटीवरी राहिला उभा विटेवरी हा संदेश या ठिकाणी प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी विठू माऊलीचं दर्शन या ठिकाणी पंचायत समिती कळमने आपल्या समक्ष घडवलेलं आहे. पंचायत समिती कळमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, त्यांचं अभिनंदन करूया. आणि यानंतर आपल्या समोर येत आहे पुन्हा एकदा मराठी शाळेचा गौरवपूर्ण इतिहास आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहेत पंचायत समिती वणी. जरीवालीने तयार राहायचं आहे. यानंतर पंचायत समिती वणी, पंचायत समिती आर्णी, पंचायत समिती पुसद, पंचायत समिती झरी, पंचायत समिती नेर यांनी तयार राहायचं आहे. सर्व झाकीमधील कलावंतांना सूचना आहे की परत जाताना मंचाच्या उजव्या बाजूने परत जायचं आहे, कारण आपण डाव्या बाजूनं तिथूनच परत जातो आणि एंट्री सुद्धा तिथूनच होत आहे, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे. तेव्हा तमाम कलावंतांना विनंती आहे जे झाकीमध्ये सहभागी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी परत जाताना उजव्या बाजूने परत जायचं आहे. आणि उजव्या बाजूला जी खेळाडू मंडळी उभी आहेत प्रेक्षक म्हणून त्यांनी थोडी वाट करून द्यायची आहे. मी मराठी, अभिमान मराठी, अभिजात मराठी सादर करत आहेत पंचायत समिती वणी. माय मराठी आली दाखवली तिनं जुळी तिची खाली. मी हाय म्हणे मित्रा करोडोची आई, भीक मागायची आली वयावर पाळी. टोळ्याच्या बैलासारखी मी पहिले सजत होती, साहित्याच्या धोरणात वाजत गाजत धजत होती. आज मात्र फेकून दिलं मला तळ्यात, इंग्रजी जाऊन बसली त्याच्या घरात. खरंच म्हणलं मित्रा आपण किती हवा बैमान, जिथलं खाल्लं तिथंच करून राहिलो घाण. अरे मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते, ग्रामगीतेचा सार मराठीतच समावते. मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले, गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले. अमृता संग पैज जिंकते अशी ही मराठी बोली, आभाळाची उंची जिरे समुद्राची खोली. प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे, प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाने मराठी माणसाची मराठीतच बोलावे. सादर करते आमचा अभिजात मराठी अस्मितेचा समूह पंचायत समिती वणी. बोलताशांच्या गजरात करूया स्वागत नववर्षाचं. परंपरेची अभिजात मराठी भाषेची दर्जा हा आमचा अभिजात मराठी भाषा. दर्जा हा आमचा अभिजात मराठी भाषा. शान मराठी भाषा, सन्मान मराठी भाषा, अभिमान मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा. शान मराठी भाषा, सन्मान मराठी भाषा, अभिमान मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा. 2000 वर्ष जुनी प्राचीन भाषा आमची, साहित्य परंपरेने घरोघरी पोचली. करावी त्या क्षेत्राचे अभावरदान, संतांच्या अभंगात आयुष्याचे सर. रुजला मनात मराठी भाषा, रुजला मनात मराठी भाषा. दर्जा हा आमचा अभिजात मराठी भाषा. दर्जा हा आमचा अभिजात मराठी भाषा. शान मराठी भाषा, सन्मान मराठी भाषा,
भाषा अभिजात मराठी भाषा दर्जा हा आमचा अभिजात मराठी भाषा शान मराठी भाषा सन्मान मराठी भाषा अभिमान मराठी भाषा अभिजात मराठी भाषा शान मराठी भाषा सन्मान मराठी भाषा अभिमान मराठी भाषा अभिजात मराठी भाषा मराठी माझी शाळा मराठीवर मराठी आपली शाळा मराठीवर मराठी माझी शाळा मराठीवर कशीला करा माया धरतीया पोटी कशीला करा माया धरतीया पोटीवर कशीला करा माया धरतीया पोटी कशीला करा माया धरतीया पोटीवर या बाई माझा गुरुवार ऐक या बाई माझा गुरुवार ऐक या बाई माझा गुरुवार ऐक कशी गती भाषण सावित्रीबाई मराठी आधी शाळा मराठीवर मराठी आधी शाळा मराठीवर कशीला करा माया धरतीया पोटीवर कशीला करा माया धरतीया पोटीवर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मतंत्र जात एक जाणतो मराठी अतिशय सुंदर असं पंचायत समिती बनी यांचं सादरीकरण आणि पूर्ण वेळेमध्ये त्यांनी संपवलं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो कर धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी या मराठी भाषेचा गोडवा सांगणार वणी पंचायत समिती माय मराठी ही झाकी सादर केली. यानंतर पंचायत समिती आर्णी कृपया आपण या स्टेजच्या उजव्या बाजूला निघून जायचं. त्या ठिकाणी उभे असणाऱ्यांना थोडं संधी की आपल्या त्या झाकीवाल्या कलाकारांना येण्यासाठी थोडी जागा मोकळी करून द्यावी. आर्णी पंचायत समिती आर्णी आर्णी नंतर त्यामागे पंचायत समिती झरी थोडं खाली येऊन द्या मॅडमला दिसत नाही पंचायत समिती थोडं कोणती आहे? पायामध्ये त्यांची इंटरेस्ट आहे पंचायत समिती आर्णी चला वाचूया मराठी शाळा चला वाचूया या ना मराठी झाकी शाळा. चालू आहे ना. हॅलो झाकी झाकी आर पुसद पुसद आर्णी नंतर पुसद नाही नाही इथं येऊन पाहा लागते. घाटाची झरी काम भोकात राहू द्या ना आजच्या दिवस. झरी झरी हा झरी आर्णी नंतर झरी झरी नंतर पुसद. पंचायत समिती घाटंजी तयार आहे आणि नंतर लगेच पंचायत समिती घाटंजीने आपली जाती सादर करायची आहे. आणि हा सर्व मराठी शाळेचा दिसून येत आहे पण नक्कीच आपली मराठी शाळा वाचली पाहिजे त्यासाठी सादर करतात पंचायत समिती आर्णी चला वाचूया मराठी शाळा. बाबू हे भाजीपाला ठेवतो. बाळांनो आपल्याला तुला काय सांगितलं होतं क क ग पाठ केली तू लिहिलं तू काही म्हणा काय तू पाच्यावर जात आहे तिच्या पहिलीचं काय बोलतो तू बरं असं करा मी आता पाच्यावर गावाला कविता शिकवतो. उभं राहा उभं राहा उभं राहा. हो सर्व तू पण म्हण. हो सर्व उभं राहा उभं राहा उभं राहा गुरुजी 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 जरा शिकवलं थांबा लागायचे.
माईक घ्या माईक. हॅलो माईक मध्ये बोलावं कृपया करा. हे दुपारपर्यंत जरा सहज कारवाईचा घरून मध्ये अभ्यास करावा हे माहिती तरी दुपारपर्यंत द्या. दुसरे मुलाचे कुत्रे मुलाचे तुझं नाव छान आहे आणि तुझा आवाज पण छान आहे. अरे माईक देणार मग. तुमच्या मदतीला आलेला तुम्हाला आता एक तंत्रस्नेही दिला. आता तुम्ही घेऊ नकोस. तंत्रस्नेही तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुमच्यापर्यंत मस्त माहिती. हॅलो हॅलो हा साहेब साहेब भरतो आत्ता भरतो आत्ता भरतो. ठीक आहे आपण असं करू. छानपैकी आता मस्त मोकळं वाटत आहे. एक गाणं घेऊ चालते. तुझा आवाज छान आहे. मस्त नाचता येते तुम्हाला. पण नाचून आनंदाने आनंदाने नाचून गाऊन मस्त आपण शिकूया. चला. हो सर हो सर. निश्चितच एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आपल्या सगळ्यांना माहित आहे की विविध ऍप्स, लिंक्स आणि वेबसाईटच्या जंजाळात आपण अडकून आहोत. पण तरीही सुद्धा या नकारात्मकतेला दूर साधत आपण सकारात्मकतेकडे वळूया. पंचायत समिती आम्ही धन्यवाद. उजव्या बाजूला जी पब्लिक उभी आहे, जी प्रेक्षक मंडळी उभी आहेत, खेळाडू मंडळी उभी आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी कलावंतांना जाऊ देण्यासाठी थोडी वाट करून द्यावी. मंचाच्या डाव्या बाजूला जे कर्मचारी कृपा करून काही कर्मचाऱ्यांना येऊ द्या. बाकी कलाकारांना डाव्या बाजूला जे कर्मचारी उपस्थित उभे आपले उजव्या बाजूला येऊन बसा खाली. डाव्या बाजूला जे कर्मचारी आहेत कृपया करून त्यांनी मागच्या वर्षी 3,500 उजव्या बाजूला
तुम्ही नाही करत पण होऊन जाते. कोणीच नसते करत. आपण कसं भावनेच्या भरात चला पंचायत समिती झरीलांनी महाराष्ट्रातील सण आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र ही सण उत्सवाची भूमी आहे. विविध संस्कार या सण उत्सवाच्या माध्यमातून आपण देत असतो. पंचायत समिती झरीलांनी मी अक्षरा जोगणे पंचायत समिती सरी नामनेद्वारे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र ही एक केवळ भौगोलिक ओळख नसून संस्काराची, परंपरेची आणि उत्सवप्रियतेची एक जिवंत संस्कृती आहे. इथे ऋतूंशी नाते सांगणारे सण आहे, श्रद्धेला कलेची जोड देणारे उत्सव आहे आणि समाजाला एकत्र बांधणाऱ्या आनंदाच्या क्षणाची अखंड परंपरा आहे. लोकचैतन्यापर्यंत आणि दिवाळीच्या प्रकाशापासून शैक्षणिक विकासापर्यंत महाराष्ट्र हा एक या सगळ्या कला संस्कृतीचा श्वास आहे. चला तर मग आज थोडं खालच्या पाहिजेवर बघा. सूट नाही मिळालं त्यांचं ते व्हिडिओ कॅमेऱ्यात येऊ राहिले. खाली बसा. सरी जामनेकडून टोपी काढून घ्या. टोपी काढून तुम्ही घ्या. पण सर थोडं खाली बसून जा. हो शूट मध्ये तुम्ही डोकं येत आहे समोर आले तुमचं. ना. खाली सर घाटांची तयार राहते त्यानंतर. खालच्या पायरीवर बघा. घाटांची पुसद दारवा नेर सर यानंतर घाटांची तयार राहायचं आहे. घाटांची नंतर घाटांची नंतर नेर पुसद मधात येत आहे तुम्ही तिकडे बसून. घाटांची पुसद दारवा नेर या क्रमाने तयार राहायचं. टाइम सुरू झालेला आहे. पंचायत समिती जरी डोंगिया अरे इथं नाही जमत तिकडे बघा. अरे नाही जमत इथं लागू नाही खाली नाही इथं लोक येते इथं येऊन का तुम्ही राजू इथं धक्के मारता लोक हे सर पुढे करतात. धक्के लागते. हे वरून कॅमेरा दिसते का? हे दिसते का तुम्हाला? इथं येऊन का? अरे नाही जमत इथं. तुम्हाला त्या साईडला बसा म्हटलं मी त्या साईडला जा. Yeah.
आपली वेळ संपलेली आहे सगळ्यांना असू द्या. महाराष्ट्रातील सणांची ही परंपरा या ठिकाणी त्यानंतर पंचायत समिती गाठाची. पंचायत समिती झरी यांनी मांडली. मराठी भाषेचा अभिमान आणि सोबतच महाराष्ट्रातील विविध सण या ठिकाणी मांडले. पंचायत समिती घाटंजी, पंचायत समिती घाटंजी तयार आहे सर. माईक मध्ये सेल टाकणार आहे. घाटंजी पण समोर उभा आहे सर. पंचायत समिती घाटंजी समोर बसलेले ज्या पायऱ्यावर बसलेले जे आहेत त्यांना विनंती आहे की मागे आमचं फेसबुक लाईव्ह तेजस तिवारी सर सर्व प्रसिद्ध करत आहेत. कृपया आपण बाजूला बसावं जेणेकरून फेसबुक लाईव्ह त्यांना चांगल्या प्रकारे करता येईल. त्या साईडला जा भाऊ. आणि त्या ठिकाणी आपण बोलू नये मध्यंतरी, त्याचा आवाज त्या फेसबुक लाईव्हला येतो आहे. अडचणी येते मग होऊन जा त्या साईडला बस. आणि फेसबुक लाईव्ह साठी किंवा आमचे जे प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आहेत ते सुद्धा रेकॉर्डिंग करताना आपले डोके त्या ठिकाणी मध्ये मध्ये येत आहेत, आपण मध्ये उठून उभे होतात. त्यामुळे आपणास विनंती आहे सहयोग की आपण या पायऱ्यावरून बाजूला हटावं किंवा व्हिडिओ काढत असताना मध्ये उभे होऊ नये. घाटाची स्टार्ट, त्यानंतर कुशल धोरण तयार राहायचं आहे, त्यानंतर नेर. खाली बघा, हलू नका रे बुवा. शांततेची शिकवण देणार आहे. माझ्या या बुद्धाच्या भारत देशाच्या विरोधात जर कोणी युद्धाची भाषा वापरत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपल्या भारतीय सैन्यानं जे ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात राबवलं होतं त्याचा एक जिवंत देखावा या ठिकाणी आपल्या समोर पंचायत समिती घाटंजी या ठिकाणी आपल्या समोर सादर करीत आहे. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे। मेरी ज़मीन महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे।
वेळ संपलेला आहे. 5 मिनिटांचा वेळ. जमी पर घर बनता है, जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं. जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं. हमारी खुशनसीबी है कि हम भारत में रहते हैं, हम भारत में रहते हैं. हेलो जलंधर पंचायत समिती पुसद कृपया उजव्या बाजूला जायचं आहे. झाकीतील कलावंतांनी आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे आणि जे मंचावर आले त्यांनी अवघ्या काही वेळातच आपली झाकी सुरुवात करायची आहे. पंचायत समिती पुस्तक घेऊन येत आहे. नंतर मेयरवाल्याने तयारायचं आहे. नंतर मेयर नंतर मेयर त्यानंतर राणेगाव. चला पुस्तकवाल्याने आपल्या सुरू करावे. पुस्तक आपला सुरू करावं. चला सुरू करा पुस्तक. आपली वेळ सुरू झालेली आहे. पुस्तक आपली वेळ सुरू झालेली आहे. करोड़ों लोग भूखे सोते हैं. कई बच्चों ने आज भी कुछ नहीं खाया. एक तरफ थालियों में खाना फेंका जाता है और दूसरी तरफ वो आंखें हैं जो सिर्फ एक निवाले का इंतजार कर रही है. मुझे बहुत भूख लगी है. 2 दिन हो गए हमने कुछ भी नहीं खाया. फिक्र मत करो, मैं खाना लाती हूँ. थोड़ा खाना मिल जाएगा क्या? मेरी छोटी बहन भूखी है 2 दिनों से. भूखी है तो काम क्यों नहीं करती? हटो ऐसे भिखारी कहेगी. हटो. मैं सिर्फ खाना मांग रही हूँ, भीख नहीं. क्या भूख गुनाह है? क्या इस दुनिया में गरीब होना पाप है? दीदी देखो ना, मेरी छोटी बहन भूख से तड़प रही है. देख, इसका पूरा शरीर भूख से कांप रहा है. मुझे बहुत डर लग रहा है दीदी. फिक्र मत करो, मैं खाना लाती हूँ. अरे मैं इससे ज्यादा नहीं खा पाता. अब क्या करूं? अरे बाहर किसी गरीब को दे दो, किसी का पेट भर जाएगा. अरे छोड़ो ना, एक काम करता हूँ, इसे कचरे में डालता हूँ. क्या गरीबी कोई अपराध है? जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं. लोग खाना बर्बाद करते हैं पर किसी भूखे को एक निवाला नहीं देते. भिखारी कहेगी. हटो. हे भगवान, अब आप ही हमारा सहारा हो.
पर भोजन का अपमान। क्या गरीबी कोई अपराध है? जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं। भूख सिर्फ पेट की नहीं होती, इज्जत की भी होती है। क्या हम इंसान हैं या सिर्फ दिखावे के लिए समाज? आज हमें समझ आया कि हम खाने की बर्बादी में खोए रहे और तुम भूख से लड़ते रहे। अगर हर इंसान थोड़ा बांट दे तो कोई बच्चा भूखा नहीं रहेगा। भोजन का आदर करें। हर निवाला एक जीवन है। भूख शर्म नहीं, सच्चाई है। जहाँ करुणा है वही सच्ची मानवता है। अगर थोड़ा सा पैर काट दो तो कोई भूखा नहीं रहेगा। पंचायत समिती नेर अतिशय सुंदर सादरीकरण पंचायत समिती कुसलचं. तर खरंच भारतामधील हिंदूला मनस्थिती एकीकडे अन्न वाया जातं आणि एकीकडे उपाशी राहणारे लोक सुद्धा आहेत. आपण सुद्धा या ठिकाणावर भोजनाच्या पास घेऊनच जेवण करायला जायचं आहे आणि त्या ठिकाणी अन्न वाया जाणार नाही याची आपण सर्वांनी सुद्धा या निमित्तानं काळजी घ्यावी. यामधून तो बोध घ्यावा आणि सर्वांनी तो पास घ्यावा. पंचायत समिती पंचायत समिती नेरवाले आलेले आहेत. पंचायत समिती नेर पंचायत समिती नेर जेवणाच्या पासेससाठी झाकींचं सादरीकरण झाल्यानंतर श्री प्रकाश येरमे सर, सचिव जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि पासेस घेऊन जायचे आहे. आणि निश्चितच अन्न वाचवा हा संदेश प्रत्यक्ष तिथे अंमलात आणायचा आहे. या ठिकाणी येत आहे पंचायत समिती नेर. हो सर, अरे सर, सरका सर तुम्हीच येऊ राहिले व्हिडिओ मध्ये. त्यानंतर पंचायत समिती राळेगावने तयार राहायचं आहे. त्यानंतर दारवा, त्यानंतर पांढरकवडा. कृपया पंचायत समिती नेर आपण प्रारंभ करावा. पंचायत समितीने सादर करीत आहे माझी माय मराठी अभिजात मराठी. माझी माय मराठी अभिजात मराठी. बोलू कौतुके परी अमृतातही पैसा जिंके. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजाने जिंकणारी अक्षरे अशी अमृतवाणी ज्ञानदेवाच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्यात शब्दरूप झाली. मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे.
मराठी भाषेला अभिजात हा दर्जा आपल्याला मिळाला आणि मराठी माणसाच्या जीवनातली भाषा विश्वात एक अर्थपूर्ण घटना ठरली. आज शिक्षक आहेत जे मराठी बोलतात, त्यापैकी 7 ते 8 कोटी मराठी महाराष्ट्रात आहेत. केंद्र शासनाने आतापर्यंत एकूण 11 भाषांना अभिजात दर्जा दिला. त्यामध्ये मराठी ही आपली महाराष्ट्राची राजभाषा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो, भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्य मान्यतेची मोहरच उमटवली जाते. जिचं अस्तित्व आणि मौलिकता सिद्ध करता येऊ शकते ती भाषा अभिजात भाषा. आणि माझी माय मराठी ही मौलिक आहे, वाङ्मयीन समृद्ध आहे. आता प्राचीनत्वाच्या शोधात 7 वाहनांच्या कालखंडात सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे गाथा प्रशस्ती, गाथा सप्तरी. ज्या भाषेत 1110 मध्ये मुकुंदराज या कवीने विवेक सिंधू या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. मराठीतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतर 1212 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली, ज्या चक्रधरांनी लिहिले. त्यानंतर संत एकनाथ, फुले, आंबेडकर, नेमाडे, कुसुमाग्रज, विदा करंदीकर, खांडेकर, नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची व वपू चित्र्यांची आणि विदा सावरकर या सर्वांची साहित्य श्रेष्ठ दर्जाची आहे. मराठी आपला श्वास आहे आणि आपला अभिमान आहे. ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृतासारखी किंवा त्यावरही ओढ असलेली माझी तुमची मराठी. अलवार कधी तलवार कधी, पैठण सुबक नववार कधी, कधी कस्तुरीचा दरवळ दरवी, ती सप्त सुरांवर स्वार कधी. डौलात फडकते रायगडी, नाचते कधी भीमेकाठी. ही माझी माय मराठी, अशी माझी माय मराठी. दैनंदिन बोली भाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंदर्य खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकांचे कर्तव्य आहे. कुसुमाग्रज म्हणतात की माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात, इतिहासाच्या पानात. तेव्हा हसून सारी जण म्हणते आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या मनात. त्यांच्या जखमा, त्यांच्या रक्तात, त्यातून उसळतात सूर्यांची किरण. मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला गवसणी घालणारे आपल्या माय मराठीचा इतका वैभवशाली प्राचीन इतिहास आहे, तसा जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व मराठी माणसांची आहे. मराठी म्हणजे अवीट असा गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे शौर्य, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र. जय मराठी, जय महाराष्ट्र. यानंतर पंचायत समिती राळेगाव. निश्चितच मराठीचा गौरव करणारी ही झाकी या ठिकाणी पंचायत समिती नेरने आपल्या समोर सादर केली. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की नेर आणि येणाऱ्या राळेगावसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. बढिया. पंचायत समिती राळेगाव, पंचायत समिती राळेगाव. त्यानंतर पंचायत समिती दिग्रस तयार आहे. पंचायत समिती राळेगावने आपली झाकी लगेच प्रारंभ करायची आहे. 5 मिनिटांचा वेळ आहे. 15 कलाकार आणि 5 मिनिटात संपवायची आहे. राळेगाव नंतर दिग्रस, त्यानंतर दारवा, त्यानंतर पांढरकोडा आणि उमरखेड या क्रमाने तयार राहायचं आहे. समाज जागृती खरा संत जो आपण
बापा हो, सगळ्यांना बसून घ्या. आज आपण सगळ्यांना मिळून गाव झाडलं की नाही? आता सगळ्यांना गाव झाडणार, गल्ली ना गल्ली झाडली, गावातली घाण गेली, मनातल्या घाणीचं काय? मनातली घाण झाडं लागेल का नाही? त्याच्यासाठी गरज असते मायबापो हो विचारांची, संतांच्या वचनांची. बोला सगळ्यांना, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाल. ए बाबू 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 बाबू, माया पाया कायले पडतं राजा? घरी देवासारखे मायबाप आहे, त्याच्या पाया पडा. आम्ही बाहेर तीर्थाले जातो, या तीर्थाले त्या तीर्थाले, या मंदिरात त्या मंदिरात. खरंच देव भेटते का? आम्ही फक्त देव भेटण्याचा आव आणतो, देव आम्हाला भेटत नाही. मग देव कुठं भेटेल रे बाबू? देव भेटते माणसात. आमचा तुकोबारा या मनाचा, जे का रंगले गांजले त्यास म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणवा. बाबा देव जर शोधाचा असेल तर माणसात शोधा रे. कबीर महाराज सांगून गेले, लय मस्त सांगून गेले, अरे जत्रा में पिटाया फतरा, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी पैसे की बोलदानी. बोला गोपाला 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 हो. बाबा माया पोरीचं लग्नच नाही जुळत आहे. मी ज्योतिषाकडे गेली होती, त्यानं म्हणलं तुझ्या पोरीने मंगळ टाकला म्हणून. आता काय करणार? आता मले सांग माय, तो मंगळ काय एवढा रिकाम आहे का त्या पोरीच्या मागे मागे हिंडाले? अरे तो मंगळ कुठं, आपण कुठं, कोणत्या जमान्यात राहतो आपण? अरे आता तरी सुधरा रे बाबा. ते मंगळ बिचारा ग्रह, आपण इथले माणसं, त्याला काही कामधंदे नाही का याच्या त्याच्या पायात पाय घालाले? आता तरी सुधारलं पाहिजे का नाही? जग कुठं चाललं? चंद्रावर चाललं, आम्ही आजही उंदरावरच. बोला गोपाला हो. बाबा आपल्याला खाली आम्ही खाली कोण बरोबर नाही खाली आता तुमच्याकडे काहीतरी सांगा. अरे बाप्पा मी काय सांगू राजा? अरे मध्ये एक सांग, तुले जर लेकर बारा होत नाही आहे तर तू बुवा बाबाकडे जाशील का डॉक्टरकडे जाशील? आणि बुवा बाबाच्या सांगण्यानं नवस केल्यानं कोंबडे बकरे कापल्यानं जर लेकर झाले असते तर डॉक्टराची काय गरज होती सांगा बरं तुम्ही मला? गरज होती का? बरं या बुवा बाबाचं मोठं एक अलगच गणित राहते. सकाळी अगरबत्ती, संध्याकाळी जबरदस्ती. अशा लोकांकडे जाऊन खरंच काहीतरी भलं होईल का आपलं? आपल्याला जर भलं करायचं असेल तर शिका लागेल. आता या बाईनं सांगलं, या बाईची पोरगी पोरीले मंगळ आहे. बाई मला सांग, तू पोरगी कोण्या वर्गात आहे, काय करत आहे आज रोजी? बाबा माझी पोरगी 12वीत आहे आणि घरला अभ्यास करत आहे. आता सांगा, हे 12वीची पोरगी या बाईची, ज्या पोरीनं खेळायला पाहिजे, नाचायला पाहिजे, शिकायला पाहिजे, त्या पोरीचं हे लग्न करून देत आहे. तिच्या मागे 7.5 नाही लावत आहे का? माय ठेवा त्या तिकडे पाय, तिकडल्या लोकांकडे पाय, तिथं बसेल जे लोक आहे ना, सारेच्या सारे शिकेल लोक आहे, मोठमोठ्या पदावरचे लोक आहे. मला सांगा, तुम्ही सांगा बाय बापा, आपली हिंमत आहे का त्याला विचारायची का हो तुम्हाला मंगळ आहे का, तुम्हाला शनी आहे का, राहू तो मागा लागला का? हिंमत तरी आहे का? फटके पडतील ना. बाय बापा मी तुमच्या एवढा शिकेल नाही आहे, इथं सगळे शिकेल सवरेल लोक बसेल आहे. मी आपला अडाणी माणूस, अंतवाला माणूस आहे. पण मला एक गोष्ट समजली की देव शोधाचा असेल तर माणसात शोधा, धर्म शोधाचा असेल तर माणुसकीत शोधा. तुम्हाला जर पुण्यच कमवायचं असेल ना तर कुठल्या मंदिरात जायची गरज नाही, कुठल्या देवळात जायची गरज नाही, कुठल्या मस्जिदीत जायची गरज नाही. कृपया आपले 5 मिनिट संपलेले आहेत. वेळेचे मान असावा. धन्यवाद. पंचायत समिती रडेगावने सादर केलं. त्यानंतर पंचायत समिती दिग्रस संत गाडगे बाबा यांचा संदेश जगाला देणारा
अतिशय सुंदर असे संदेश त्यांनी दिलेले आहेत. स्वतः अशिक्षित असून अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव आहे, तेवढं अमूल्य असं कार्य त्यांचं आहे सत्य काळजी बाबांचं. जत्रा में मित्रा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दुधानी, दुनिया भई दुधानी. संत गाडगे बाबांचा हा गाव आणि मनातील स्वच्छतेचा संदेश घेऊन आपल्या समोर आली होती पंचायत समिती राळेगाव. अत्यंत सुंदर आणि मौलिक असा संदेश पंचायत समिती राळेगावने आपल्या सर्वांना दिला. मला असं वाटते की जोरदार टाळ्या वाजवून आपण पंचायत समिती राळेगावचं अभिनंदन करूया. यानंतर पंचायत समिती डिग्रस, त्यानंतर दारवाडे तयार राहायचे, दारवा, पांढरकवडा आणि उमरखेड या क्रमाने पुढील झाकी होती. वेळ न दवडता लगेच पंचायत समिती दिग्रसने आपली झाकी सुरुवात करायची. दिसणार नाही आता मी वर बसलो. मैं हूँ महाबली विजयी, पहचाना मुझे? मैं हूँ व्यसनराज. आज कोई भी ऐसा व्यक्ति नहीं जो मुझे न जानता हो. सभी के दिलों पर मेरा ही साम्राज्य है. मैं धीमा असर करने वाला मीठा जहर हूँ. पीने पर वो बेचैन हो जाते हैं. पान, शराब, तंबाकू, सिगरेट, ड्रग्स, ये सब मेरे ही साथी हैं. मेरे साथियों, बता दो उसे हमारा राज्य कैसे चल रहा है. मैं हूँ तंबाकू, कर देता सबके दिल को बेकाबू. मैं ही सबसे ज्यादा प्रसिद्ध हूँ, समझा क्या? मुझे हर गली हर नुक्कड़ पर बड़े ही सस्ते दामों में कोई भी हासिल कर सकता है बड़ी आसानी से. इसलिए तो छोटे बच्चे भी मेरे चंगुल में फंस गए. ये दादा और सुनना, मैंने सभी गालों को गलाकर जबड़ों को ऐसा चीर कर रख दिया है जो मानव अपने मुख में अन्न खाने वाला भी नहीं डाल पाते. जानते हो क्या सभी, मुझसे होने वाली मृत्यु की संख्या के कारण आज सारे विश्व में भारत का नाम तीसरे स्थान पर है. दिखने में तो हरा, ठोकने में हो जाता हूँ लाल. आज सारे भारत में ऐसा कोई कोना नहीं बनेगा जहाँ मेरी पिचकारी का रंग न लगा हो. प्लेटफार्म हो या सड़क, ऑफिस हो या बड़े बड़े टावर, सभी मेरे रंग में रंगे हुए हैं. मेरी उपस्थिति के बिना मंगल कार्य का भोजन में अधूरा रह जाता है. मैंने सभी के मोतियों से चमकने वाले दांतों को खून जैसा लाल करके मसूरों को सड़ाकर पूरी तरह से रख दिया है. मैं हूँ शराब, करता हूँ लीवर खराब. बियर, विस्की, ब्रांडी, देसी, अंग्रेजी सब मेरे रूप है. पहले मनुष्य मुझे पीता है, फिर मैं मनुष्य को पीता हूँ. मेरे नशे में गाड़ी चलाने वाले को मैं जानू का रास्ता बता देता हूँ. पहले से लेकर सभी फंक्शन पार्टी में मेरा नंबर 1. सबको पहले शराब चाहिए. आज भी सड़कों पर मेरे दुकानों की चकाचौंध देखते बनती है. घर में प्रवेश कर लिया मैंने. पति पत्नी में झगड़ा लगा लिया मैंने. परिवारों को तहस नहस कर दिया मैंने.
छूटा नहीं है। मैं सभी जगह गुप्त रूप में व्याप्त हूँ। इंसान मुझे पाकर भी तड़पता है और न पाने पर भी तड़पता है। मुझे प्राप्त करने अच्छे अच्छे इंसान चोरी लूटमार करने से भी नहीं हिचकिचाते। मैं भी हूँ जिसने कई करोड़पति विद्वानों को रोडपति मूर्खमती बना दिया है। मैं हूँ सिगरेट, दिखा देता हूँ मौत का गेट। 1.5 इंच की जवान आज हमारी गुलाम है। आज के इस फैशन के युग में युवा युवतियां नायक नायिकाएं मेरा ये इस्तेमाल करना अपनी शान समझते हैं। पंचवीस दिग्रस्तींचा वेळ संपलेला आहे. धन्यवाद. निश्चितच व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी यासाठीच आपण जिल्हा परिषद यवतमाळच्या वतीनं तंबाखूमुक्त शाळा अभियान सोबतच व्यसनमुक्ती अभियान सुद्धा आपण सातत्याने राबवत आहोत. हा मौलिक संदेश या ठिकाणी पंचायत समिती दिग्रसने दिला. यानंतर पंचायत समिती दारवा सुद्धा पंचायत समिती दिग्रस उजव्या बाजूने जायचं आहे. पंचायत समिती दिग्रस उजव्या बाजूने जायचं आहे. उजव्या बाजूने जायचं आहे. पंचायत समिती दारव्याच्या कलावंतांना येऊ द्या. सर्व कलावंतांना सूचना आहे की आपण जाताना या ठिकाणावरून जाताना उजव्या बाजूने जावं आणि येणाऱ्यांनी डाव्या बाजूने यायचं आहे. पंचायत समिती दारवा. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती त्यानंतर पाठवतोड आम्ही तयार राहायचं. आपल्या नागरिकांनी आपल्या पराक्रमाने सर्व देशाला मुघलांच्या तावडीत अरे लाईव्ह चालू आहे. जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक आदर्श राज्य बनवले. त्याचा एक छोटीशी झाकी पंचायत समिती दारवा या ठिकाणी सादर करताय. शिवरायांचे 8वावे रूप. आदर्श राज्य कारभार करून छत्रपती शिवाजी महाराज अचानक आम्हाला सोडून गेले. राज्यातील जनता सैरभैर झाली. जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अशातच छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे तारणहार बनले. आपल्या समोर येत आहे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले आणि संपूर्ण राज्यामध्ये एक आनंदाची लहर निर्माण झाली. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आनंदासाठी आपल्या समोर सादर करत आहे पंचायत समिती दारवा एक झाकी.
अतिशय सुंदर आणि अगदी वेळेमध्ये पंचायत समिती दारवा यांनी सादर केलं ही झाकी. यानंतर पंचायत समिती पांढरकवडा कैलास चव्हाण सर आणि त्यांचा संघ पंचायत समिती पांढरकवडा आपल्या समोर सादर करतात झाकी. हॅलो 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 महाराष्ट्रातील दैवत विठ्ठल रुक्मिणी. यानंतर पंचायत समिती उमरखेडची तयार राहायचं आहे. पंचायत समिती पांढरकवड्यानंतर आणि त्यानंतर कोणाचं राहिलेलं असेल कोणी तयार असेल अजूनपर्यंत आमच्याजवळ पांढरकवडा उमरखेड यांची नोंदणी झालेली आहेत. यानंतर अजून कोणाची झाकी असेल तर कृपया डायसशी संपर्क साधावा. पंचायत समिती पांढरकवडा सुरू करा. सर्वांना नमस्कार. आजच्या आनंद महोत्सवात पंचायत समिती पांढरकवड्याच्या वतीनं आपण पंचायत समिती पांढरकवड्याच्या वतीनं आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील संत परंपरेचा वैभवशाली वारसा. ज्या संत परंपरेने समाजाला दिला माणुसकीची शिकवण, समतेचा संदेश आणि भक्तीचा मार्ग. आज होणारी ही जी झाकी आहे ती आपल्याला घेऊन जाईल पंढरीच्या वारी, अभंगाच्या गजरा आणि संतांच्या विचारांच्या प्रकाशात. चला तर मग ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषासह स्वागत करूया महाराष्ट्रातील संत परंपरेचा. संत ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. अहो मंडळी, देवाला भेटायला फार दूर जावं लागते का? नाही, तो तुमच्याच मनात बसला आहे, अगदी घरातील बायकासारखा. फक्त पाचवडावा प्रेम, करुणा आणि सत्य. तर मनात राग आणि द्वेष ठेवला तर देव म्हणेल अरे आज नेटवर्क खूप जाऊ दिसत आहे. पण प्रेमाने वागला तर देव लगेच कनेक्ट होतो. म्हणून मन शुद्ध ठेवा आणि देवाला फुल सिग्नल द्या. शेवटी एवढंच म्हणतो, अवघ्या विश्वाची माझे घर, अवघ्या विश्वाची माझे घर, ऐसीपती जयाची स्थिर की पाहून आचार्य जरा आपणच झाला आपणच झाला. जय जय राम कृष्ण. संत मुक्ताबाई संत तुकाराम. करते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया. आज पैसा वाटला पण समाधान कमी आहे. प्रामाणिकपणाने केलेली कामे पूर्ण होतात आणि सत्याच्या वाटेने गेल्यास समाजाची प्रगती होते. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की संत बहिणाबाई. आजची स्त्री पुढे जात आहे, पण ते अभिमानास्पद आहे. पण ती सुरक्षित आहे का? तिचा सन्मान कुठे आहे? समानता मिळत नाही, म्हणूनच हवी समानता. समानतेशिवाय कारण भक्ती अपूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
म्हणजे आजचं कीर्तन एकदम झकास. अहो बाबू, कुणी देव पाहिलं का देव? सांगा, कुणी देव पाहिलं का देव? नाही पाहिलं? मला सांगा, देव कुठे राहतो? देव कुठे राहतो? नाही माहिती? अहो बाबू, देव आपल्या मनात राहते आणि मंदिरात राहतं पुजाऱ्याचं पोट. काय कमाल आहे त्या देवाची. किती शोधला देव, किती शोधला देव, पण देव कधी गावला नाही. किती शोधला देव, किती शोधला देव, पण देव कधी गावला नाही. आणि कुठे गेला कुणास ठाऊक, देव अजून पावलाच नाही. कुठे गेला कुणास ठाऊक, देव अजून पावलाच नाही. अहो बाबा हो, माणुसकी हाच धर्म आहे आणि पूजा हीच सेवा आहे. तुम्ही सेवा करा रे बाबा हो, सेवा करा. वेळ संपलेला आहे. माझ्या नावाचा गजर खूप ऐकतो, पण माझ्या शिकवणीचा आवाज कमी येतो. मी पंढरीत आहे उभा, मी पंढरीत आहे उभा. शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे, कष्ट करायच्या धामामध्ये आहे, आईच्या कष्टात आहे. भक्ती म्हणजे उपास नाही, उपास म्हणजे माणूस नाही. माझी आज अशी इच्छा आहे की या संतांचे विचार तुम्ही जगण्यात आणावं, तरच मी प्रसन्न होतो. रुक्माई मी रखुमाई, पंढरीची आई, तसेच प्रत्येक घराची आई आहे. स्त्री ही घर सांभाळते, समाज घडवते, पण तिला मान मिळतो का? जोपर्यंत तिला सन्मान मिळत नाही, तोपर्यंत भक्ती अपूर्ण आहे. यानंतर म्हणूनच म्हणजे पंचायत समिती उमरखेड. सशक्त बनवा, तेव्हाच घरात सुख येईल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह जिजवीची परोपकारे, देह जिजवीची परोपकारे. महाराष्ट्रातील संत परंपरेचा समृद्धशाली वारसा मांडणारी ही झाकी पंचायत समिती पांढरकवडा यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केली. पंचायत समिती पांढरकवड्याच्या समस्त चमूचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश देणारच आहे याची अपेक्षा बाळगूया. पंचायत समिती पांढरकवडा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पंचायत समिती उमरखेड. उमरखेड ही शेवटची झाकी राहील, कारण त्यानंतर कुठल्याही पंचायत समिती नोंदणी या ठिकाणी झालेली नाही. अंतिम ध्येय गुणवत्ता 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 आहे पंचायत समिती उमरखेड. आई जरी मुलाची पहिली आई आणि पहिली गुरु असली तरी शिक्षण हा पहिला गुरु आणि दुसरी आई असते. याचा परिणाम आपल्याकडे करत आहोत. या ठिकाणी शिक्षण उभा आहे. मुलाच्या पुढे आपण महाराष्ट्रातील सर्व असाक्षर लोकांना पुढे शिक्षण झालेले आहे. या साक्षरतेमध्ये फक्त अक्षर साक्षरता नसून व्यवहार साक्षरता सुद्धा आहे, मतदान साक्षरता आहे, अनेक साक्षरता आहे. सोबतच कर्मयोगी भारत या ऍपमधून आपण सर्व लोकांना जागृत केलेलं आहे. विविध ऍप आहेत. मिशन कॉम्पिटेटिव्ह एक्सलन्स या माध्यमातून अत्यंत महागडे असे प्रशिक्षण आपण त्यांना उपलब्ध करून दिले आहेत. महादीप मधून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत. फिन टेस्ट अंतर्गत आपण पिन पॉइंट आपण अपडेट माहिती करत आहोत. युराइज म्हणजे आपण सर्व माहिती. याचा अर्थ असा आहे की फिनलँड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांची जी नावं येतात त्यांना पुरेपूर टक्कर देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. हे सर्व आपण दाखवत आहोत. यासोबतच सर्व सांभाळून आपला शिक्षक हा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत आहे. आज भारत महासत्ता म्हणून पहिल्या 5 मध्ये आला आहे. लवकरच पहिल्या क्रमांकावर कसा येईल यासाठी प्रशासन आणि शिक्षक यांचं सहकार्य, यांचा समन्वय कसा असावा याचं सुंदर उदाहरण म्हणजे पंचायत समिती उमरखेड आहे. सर्व कामांचं बोजा माझा शिक्षक आहे. माझे विद्यार्थी माझा अभिमान, सोबतच माझा शिक्षक माझा अभिमान या पद्धतीने सर्व कामांचं सांभाळून गुणवत्तेला प्राधान्य देऊन आम्ही आठवले आहोत. शिक्षक उभा आहे. हा शिक्षक असा दिसतो जसा काही एका युद्धामध्ये जो योद्धा अनेक वार आपल्या अंगावर झेलून विजय चिन्ह दाखवत आहे. हे दर्शवण्याचा आम्ही या ठिकाणी करत आहोत. उमरखेड हा
भागात एक तालुका असून त्या तालुक्यात मुख्यमंत्री राज्याला सुद्धा या स्पर्धा सोबतच सलग 3 वर्ष शिक्षक कर्मचारी यांचे उपविजेतेपद आणि सोबतच विद्यार्थ्यांचे संस्कृती स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवलेलं आहे. या सर्व बाबीमध्ये शिक्षक हा आपला कुठेही कमी नाही. माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी, माझा शिक्षक, माझा अभिमान. एकच खेळ गुणवत्तेचा उमरखेड. नाही अतिशय सुंदर असं सादरीकरण पंचायत समिती उमरखेड आणि ॲप्स जे आपण वापरतो त्या ॲपमधून सुद्धा चांगलं होतं हा संदेश देणारा. कृपया थोडं शांतता राखावं आणि आपण थोडं आपल्या जागेवर फक्त 1 मिनिटासाठी उभं राहावं. सर्वांना विनंती, सर्व मान्यवर आणि सर्व शिक्षक, सर्वांना विनंती, सर्व खेळाडू, सर्व कर्मचारी या ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी सर्वांना विनंती, फक्त 1 मिनिटासाठी आपण उभं राहायचं आहे. आपण एक श्रद्धांजलीचं या ठिकाणी घेत आहोत. आदरणीय गजानन पिल्लेवाड साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांचं निधन झालं हृदयविकाराच्या धक्क्यानं आणि या वर्षामध्ये जे काही आपले कर्मचाऱ्यांचं निधन झालं या सर्वांसाठी आपण 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. एक साथ सावधान.